जय हरी. एकादश स्कंध भाग 147. 11व्या अध्यायामध्ये नाथ महाराज विद्या आणि अविद्या याबद्दल आपल्याला सांगताना असं म्हणतात की माणसाचा सूक्ष्मदेह आकुंचन किंवा प्रसरण पावतो. तो अगदी आकुंचन पावला म्हणजे माणूस अत्यंत स्वार्थी बनतो. त्याला आपल्या देहसुखापलीकडे काही दिसत नाही. पण तो प्रसरण पावला म्हणजे माणसाचं मन अत्यंत विशाल बनतं आणि त्याचा स्वार्थ निःशेष गळून जातो. या निस्वार्थी अवस्थेमध्ये तो देहात राहतो. असं दिसलं तरी व्यापकपणे सर्व देहात वावरतो. देही विधेय अवस्था म्हणतात ती हीच. अनेक मडक्यांमध्ये पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब चंचल दिसलं तरी मूळ सूर्य निश्चल राहतो. त्याचप्रमाणे अनेक जीवांचं मन चंचल दिसलं तरी विश्वमन संपूर्ण निश्चलच असतं. मडक्याला बारीकचं असं छिद्र पडलं म्हणजे त्यातील पाणी नकळत झिरपून जातं आणि प्रतिबिंब बिंबाला मिळतं. त्याचप्रमाणे भाग्यानं गुरुकृपा होऊन एखाद्याचा सूक्ष्मदेह विरून गेला तर त्याचा जीव शिवस्वरूप बनतो. जीव शिवामधील हा भेद पक्षाच्या रूपकानं भगवान पुन्हा समजून देत. कसं समजून देत आहेत? एका झाडावर 2 पक्षी राहतात. एक पक्षी झाडाची फळं खातो आणि सुखदुःख भोगतो, तर दुसरा पक्षी अगदी साक्षीत्वानं पाहतो. दोघंही चैतन्य स्वरूप आहेत, परस्परांचे जीवलक स्नेही आहेत. कोणत्याही काळी कोणत्याही प्रसंगात ते एकमेकांपासून वेगळे नाहीत. इतकंच नाही तर दोघंही अत्यंत सख्यत्वानं आणि खेळीमेळीनं एकत्र राहतात. त्यातील जीव पक्षी सर्वस्वी शिवाच्या अधीन राहतो. सदोदित शिवाची प्रेरणा प्रमाण धरून वागतो. जीव मनापासून शरण जाऊन जे मागतो ते शिव पुरवतो. आता मुलाला किंवा मुलीला आपल्या आईवडिलांचं वाक्य हे प्रमाण असतं. आई म्हणाली असं कर, हो केलं. वडील म्हणाले तसं करू नको, नाही करणार. आणि मग काय होतं, आईवडिलांना सुद्धा आपल्या मुलांची सगळी सर्वस्वी काळजी असते. म्हणून मग ते आपल्या मुलांनी जे काय मागितलं ते सगळं त्यांचे लाड पुरवतात. तसंच सदोदित शिवाची प्रेरणा प्रमाण धरून हा जीव जेव्हा वागतो, हा जीव मनापासून शरण जाऊन जे मागतो ते शिव पुरवतात. जीवाचं अंतःकरण शुद्ध चित्स्वरूप असतं. जीवाच्या ठिकाणी तेच दृश्याशी संबंध आल्यानं चिंतन करणारं चित्त बनतं. शिव हा सर्वांचा अंतर्यामी असून खरोखर ज्ञानस्वरूप आहे. सर्वज्ञ आणि सर्वसाक्षी आहे. अनेक देह धारण करतो म्हणून जीवाची स्थिती पक्षासारखी असते. दृश्य विश्व म्हणजे पक्षांना राहण्याचं झाड. दृश्याच्या नादी लागू नये म्हणून शिव प्रेरणा करत असतो. पण जीव बहिर्मुख बनून त्याचं ऐकत नाही. त्यामुळं त्याला नाना प्रकारची कर्मफळं भोगावी लागतात. परंतु कर्मफलांना कंटाळून जीव ज्यावेळी अंतर्मुख होऊ लागतो आणि निष्काम कर्म करू लागतो त्यावेळी त्याची अविद्या कमी होऊ लागते. ज्या मानानं दृश्याची आवड कमी होत जाते त्या मानानं त्याच्या अंगची ज्ञानशक्ती प्रबल होत जाते. ज्ञानानं देहबुद्धीचा नाश झाला म्हणजे जीव परमानंदानं भरून जातो आणि शिवस्वरूप बनतो. जीव शिव बनला तरी उरलेलं प्रारब्ध त्याला भोगावं लागतं. हे जरी खरं तरी प्रारब्धानं प्राप्त होणारे सुखदुःखाचे भोग त्याच्या मनावर यत्किंचितही परिणाम करत नाहीत. शरीराच्या हालचालीनं त्याची छाया हलते पण ती शरीराला स्पर्शच करत नाही. त्याचप्रमाणे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये तो देहस्थितीला स्पर्शच करत नाही. यदृच्छेनं जे जे भोग प्राप्त होतात ते सगळे इंद्रियांच्याद्वारे तो सेवन करतो. पण आपण ते सेवन केले याचं भानही त्याला असत नाही. स्वतःच्या देहाला तसंच दृश्य जगताला तो साक्षी रूपानं पाहतो म्हणून तो सगळ्यांपासून अलिप्त राहतो. नित्य निष्काम असल्यामुळं त्याच्या अंतरात विकार उत्पन्न होत नाहीत. त्याच्या कृतीनं पाप किंवा पुण्य घडत नाही. इतकंच नाही तर दृश्यामध्ये देखील त्याला ब्रह्मभाव स्फुरतो.
आता हे जे या पद्धतीने वागणारे कोण आहेत तर मुक्त पुरुष. मग त्यांना इंद्रिय भोग नसतो का? असतो. अहो, व्यावहारिक जगामध्ये कर्माचा नियम ज्याप्रमाणे अपवादरहित चालतो, त्याचप्रमाणे जीवनाच्या आध्यात्मिक क्षेत्रात प्रारब्धाचा नियम अटळ असतो. याचा अर्थ इतकाच की ज्या कर्मामुळं दृश्य देह अवतरतो त्याची सुखदुःख मुक्त पुरुषाला देखील भोगावी लागतात. वास्तविक सामान्य माणसाचा देह अदृष्टाधीनच असतो, परंतु कर्तेपणाच्या अभिमानानं मीपणाला बळी पडून सुख किंवा दुःख आलं म्हणजे मी केलं असं तो म्हणतो. याच्या उलट आत्मप्रतीती आल्यामुळं मुक्ताला आपलं अकर्तेपण भोगायचा तो अनुभव येतो. गुणागुणेषु वर्तन्ते या न्यायानं स्वतःचं अकर्तेपण साक्षात पटल्यानं मुक्त पुरुष स्वतःच्या देहासकट सर्व दृश्याला साक्षीत्वानं पाहतो. इतकंच नव्हे तर भोगायची वस्तू, भोगणारं इंद्रिय आणि प्रत्यक्ष भोगण्याची क्रिया या तिन्हीला मूळ आत्मचैतन्यच प्रेरणा देतं असा त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की उद्धवाला ज्ञान सांगताना श्रीकृष्णांनी त्याची पाठ थोपटली. या निमित्तानं भगवंतानं आपली शक्ती त्याच्या अंगात घातली आणि त्यामुळं उद्धवाच्या अंतःकरणात अद्वैत ज्ञान प्रगट झालं. हे ज्ञान तर्कानं नीटपणे समजणं कठीण असतं. ते समजण्यास थोडा तरी अनुभव यावा लागतो. खरा ज्ञाता देहबुद्धीच्या अहंकाराला कधी शिवत नाही. छायेचा मान किंवा अपमान माणसाला यत्किंचित बाधत नाही. छायेचा म्हणजे आपल्या सावलीचा. आपल्या सावलीवर कोणी थुंकलं म्हणून आपल्याला राग आला का? नाही. आपल्या सावलीला जर कोणी हार घातला म्हणून आपल्याला आनंद झाला का? नाही. म्हणून छायेचा मान म्हणजे सावलीचा मान किंवा अपमान माणसाला यत्किंचित बाधत नाही. त्याचप्रमाणे देहानं केलेले कर्म मुक्ताला शिवत नाहीत. चैतन्याशी बसलेलं त्याचं मन तिथून उठतच नाही. मग तिथे विस्मरण नाहीसच होतं. एकांत कधीही मोडतच नाही. हेच मुक्ताचं सहजासन होय. त्याची समाधी लावणं आणि उतरणं हे यांच्या पलीकडे असतं. आसनावर बसले असता त्याचं जे समाधान असतं तेच हिंडता फिरतानाही असतं. कुंभाराच्या चाकावर बसलेली माशी जागेवरून न हलता त्या चाकाबरोबर फिरते की नाही, त्याचप्रमाणे प्रारब्धाधीन असणारा त्याचा देह हिंडत राहतो, पण त्याची आत्मस्वरूपातील बैठक हलत नाही. आत्मस्वरूपात बुडी दिल्यानं पवित्र झालेलं त्याचं मन स्नान केल्याप्रमाणे नेहमी स्वच्छ आणि सोवळं असतं. सोवळं म्हणजे कशाला शिवत नाही, कशाला म्हणजे वासनेला शिवत नाही. असं एकांतामध्ये असतं, पवित्र असतं, स्वच्छ असतं. ते सर्वत्र अलिप्त आणि अनासक्त असतं. दृष्टी पाहत असता चैतन्य स्वरूपच सर्व ठिकाणी विलसतं असा त्याला अनुभव येतो. मूळ ओंकार आवाजाच्या रूपानं सृष्टीत वावरतो अशी प्रतीती त्याला येते. म्हणजे तो जे काय ऐकतो ते सगळं ओंकारमय असतं. अर्थातच भगवत नाम असतं, भगवत चिंतन असतं, भगवंताबद्दलच सगळं असतं. आणि म्हणून पुढेही आता हे श्रवणाचं झालं. आता सुगंधाचं म्हणजे गंधाचं, नाकाला सुगंध आला तर त्यामध्ये परमानंदच त्याच्या अनुभवास येतो. अन्नाचा रस घ्यायला जावं तर तिथे देखील स्वानंद कंदच प्रगटतो. साऱ्या गोडपणाला गोडी देणारी जी स्वस्वरूपाची गोडी तिथे मुक्ताच्या अंतःकरणाचं प्रेम जडलेलं असतं. म्हणून ज्या रसाचा पदार्थ तो खातो त्यामध्ये त्याला ती स्वरूपाची गोडीच अनुभवास येते. आता यामध्ये बघा हे सगळे विषय दिलेले आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता पुढे मऊ आणि कठीण, तसंच थंड आणि उष्ण अशा सगळ्या स्पर्शांमध्ये आत्मस्पर्शच त्याला अनुभवास येतो.
देहाचे कोणतेही व्यापार होत असता त्याचं अंतःकरण स्वस्वरूपातून यत्किंचित बाजूला सरकतच नाही. म्हणून तो प्रेमानं एखादी सुरस कथा सांगू लागला किंवा व्यवहारातील साध्या गोष्टी बोलू लागला तरी त्याच्या समाधी मुद्रेमध्ये म्हणजे साक्षात आत्मप्रतीतीमध्ये मुळीच अंतर पडत नाही. तो बोलत असताना देखील त्याचं मौन मुळीच मोडत नाही. आता आपणही कधी एकादशीला मौन करतो, कधी कोणत्या व्रतानिमित्ताने मौन करतो, पण या मौनामध्ये जर भगवंताबद्दलच आपण 4 शब्द बोलत असू, भगवंताचं नामच घेत असू, म्हणजे नामस्मरण करत असू मोठ्याने, भगवंताचा अभंग म्हणत असू, तर तेही देखील मौनच आहे. कारण त्यामध्ये प्रापंचिक वासना, प्रापंचिक गोष्टी या कोणत्याही नाही आहेत. म्हणून मुखातून शब्द निघाला आणि तोही भगवंताप्रतीच असला तर ते मौन मुळीच मोडत नाही. ही आत्मसाक्षात्काराची आतली खूण आहे. तो गोड बोलला, अद्वा तद्वा बडबड करू लागला, भांडण करून शिवीगाळ करू लागला किंवा भगवंताची गोड स्तुती करू लागला तरी त्याचं मौन थोडंसुद्धा मोडत नाही. याच्यासाठी तो कोण असावा लागतो? ज्याला आत्मप्रतीती आलेली आहे. तो आपल्यासारखा या वाटेवर आत्ताशिक पाऊल ठेवलेला तो साधक नाही बरं का. हा मुमुक्षू नाही, मुमुक्षूच्याही पुढे गेलेला, सिद्धावस्थेला पोहोचलेला हा असा मुक्त असतो. म्हणून आणि त्याची वाणी ऐकताच मन आश्चर्यानं थक्क होऊन जातं. त्याचे शब्द परेच्या पलीकडून येतात आणि पुन्हा आत्मस्वरूपातच लीन होतात. कसं तर पाण्यामध्ये लाटा दिसल्या तरी त्या पाण्याच्याच बनलेल्या असतात. त्याचप्रमाणे त्याच्या तोंडातून निघणारी अक्षरं परमात्म स्वरूपच असतात. प्रारब्ध योगानं गुणस्वभावानुसार त्याच्या हातून अनेक प्रकारची कर्म घडतात. हातात शस्त्र घेऊन तो शत्रूशी युद्ध खेळेल किंवा फासा घेऊन द्यूत खेळेल किंवा साधू संतांची पूजा करेल. काहीही केलं तरी तो आत्मस्वरूपात निश्चळ असतो. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.